विद्यार्थ्यांना समजून घेण्याची आणि त्यांच्या नवीन जे मुलं येतात त्यांच्या जीवनामध्ये मार्गदर्शन करण्याचे जे दिवस होते ते आता भूतकाळात गेलेले आहेत. पण असं काहीच नाही की शिक्षक हा नेहमी शिक्षकच असतो. गुरुजी पण त्याचं कधीही कोणी हिरावून घेत नाही किंवा जात नाही. कारण ज्याच्या जीवनामध्ये विद्यार्थी हे दैवत असतं तो नेहमी विद्यार्थ्याच्या सान्निध्यामध्ये राहतो, ज्ञानाच्या सान्निध्यामध्ये राहतो. आणि त्या पद्धतीने मी जेव्हा जेव्हा शाळेला जाईल पुढेसुद्धा मी संकल्प केलेला आहे की ज्या ज्या शाळेला आवश्यकता आहे त्या ठिकाणी जाऊन मी शिकवण्याचा संकल्प केला आहे. ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संस्काराची गरज आहे त्या ठिकाणी जाऊन संस्कारसुद्धा मी करणार आहे ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल. आणि म्हणजे शिक्षक हा असा असतो प्राणी की तो विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये अंधकार त्याचा नाहीसा करून त्याला प्रकाशाचा मार्ग दाखवत असतो. आणि मग हा विद्यार्थी जो असतो म्हणजे पालक जो आपल्याकडे येतो तो विद्यार्थी तुमचा स्वाधीन करतो, शिक्षकाचा स्वाधीन करतो. इथं आमचा सरसुद्धा आहे शिक्षक आणि आपल्याला हे माहीत आहे की एकदा मॅडमसुद्धा आहेत, मॅडम तो प्राचार्य आहेत, त्यांना माहीत आहे की विद्यार्थ्यांची हे काय आहे विशेषसुद्धा आहे राहिलेली आहे शिक्षिका म्हणून. तर पालक येतात आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये, शहरातला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये काय असते की त्यांना वेळच नसतो शेताच्या कामाने आणि ते विद्यार्थी आणून आमचं हवाली करतात. त्यांना बाकीचं काहीच नसतं आणि त्यांचं पथदर्शन करण्यासाठी इमाने इतबारे जेव्हा आपण त्या विद्यार्थ्याशी एकरूप होतो त्यांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट त्यांच्या वयामध्ये येऊन त्यांचं मानसशास्त्र जाणून जेव्हा आपण शिकवतो किंवा नवीन गोष्टी सांगतो तेव्हा ते इतके आपले होतात की त्या आईची आणि वडिलाची गोष्टसुद्धा म्हणजे लवकर स्वीकारत नाही तेवढी शिक्षकाची सुद्धा प्रचंड विश्वास शिक्षकावर असतो. आणि हे मला खूप अनुभव आणले वेगवेगळे. अशी जी सेवा माझी जी झालेली आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण समाधानी आहे आणि हे करत असताना मी माझे छंद जोपासलेले आहेत. काल ज्या ठिकाणी खूप मोठं असं प्रदर्शन लागलं होतं याच्यामध्ये कार्यक्रम झाला असा घरगुती कार्यक्रम ठेवला होता मी आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे प्रदर्शन होतं ते प्रदर्शन बऱ्याच लोकांनी बघितलं, त्याच्या प्रतिक्रियासुद्धा दिल्या आणि त्याच्यामध्ये माझ्या जीवनामध्ये आता शिक्षक देशातल्या जीवनामध्ये जे अनुभव आहेत, साहित्यिक क्षेत्रामध्ये जे अनुभव आहेत आणि जे क्षणचित्र आहेत, जे व्हिडिओज आहेत ते तिथं दाखवण्यात आले, ठेवण्यात आले होते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो आपल्या जीवनातला जो एवढा कार्यकाल असतो तो कार्यकाल त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतो आणि हा कार्यकाल पुढे अशाच पद्धतीने चालू राहावा या ठिकाणी ईश्वराला एवढं मागणं मागतो की माझ्या हातून अजूनही विद्यार्थ्याच्या कल्याणाचं कार्य घडावं आणि माझीसुद्धा ज्ञानाच्या संगतीमध्ये मी राहावं. आता ज्ञानेश्वरी आहे, भगवद्गीता आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी आता म्हणजे माहीतच आहे तुम्हाला की ज्ञानेश्वरीचा आता अभ्यास करतो आहे आणि त्या दृष्टीनं एकदा ज्ञानेश्वरी जर आपल्या अंगवळणी पडली तर आपल्या जीवनामध्ये खूप मोठी क्रांती होते आणि त्या पद्धतीनं हे सगळं कार्य मी अखंडपणे चालू ठेवीन. आज माझा या ठिकाणी सत्कार भजन संध्या म्हणजे माझ्याच घरचा सत्कार जो आहे तो मी अध्यक्ष आणि जे आपले सुरेश राव आहेत त्यांच्या हाताने स्वीकारलेलं आहे. तुमचं प्रेम असं उदंड मला लाभावं, माझंही प्रेम त्या भजन संध्यावर आहेच ते वृद्धिंगत व्हावं त्या ठिकाणी ईश्वराला अशी प्रार्थना करतो आणि